लास्ट टाइम आपण काय बघितलं, वर्क ऑर्डर प्रिपेअर केली. सगळ्यांनी वर्क ऑर्डर तुमच्या नोटबुकमध्ये पण प्रिपेअर केलेली असेल. एक सॉफ्ट कॉपी पण प्रिपेअर करायची आहे वर्क ऑर्डरची. तुम्हाला सॅम्पल कॉपी पण दाखवलेली होती. तर लास्ट टाइम आपण वर्क ऑर्डर जी आहे ती डिस्कस केलेली. आपलं सेकंड प्रॅक्टिकल आहे प्रिपेअर बिन कार्ड फॉर द मेंटेनन्स ऑफ द गिवन इक्विपमेंट. पर्टिक्युलर इक्विपमेंटसाठी बिन कार्ड जे आहे तर ते बिन कार्ड आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर ते व्हॉट इज बिन कार्ड आणि बिन कार्ड म्हणजे काय आणि ते कसं प्रिपेअर करायचं ते स्टडी करायचं आहे आपल्याला. तर बिन कार्ड स्टडी करायचं आहे. What is bin card? Bin card which are sometimes referred to as inventory card or stock cards or record keeping documents used in retail and other businesses that require a stock room. They keep a running balance of the business inventory. Bin card म्हणजे काय तर स्टॉक रूम जो असतो ठीक आहे जिथे जे काही मटेरियल असेल रॉ मटेरियल जे असतं तिथे स्टोअर केलं जातं कंपनीमध्ये. तर मोस्टली कंपन्यांमध्ये तर तिथे जो स्टॉक अवेलेबल आहे किंवा नाही किती बॅलन्स आहे किंवा किती यूज होणार आहे किती रिक्वायर्ड आहे हे जिथे रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे स्टॉक रूम तिथे बिन कार्ड जे आहेत ते यूज केले जातात फॉर रेकॉर्ड किपिंग पर्पज. ठीक आहे. Besides nothing down the issue, the receipts of stocks, it records the current balance and additional information or problem concerning some stock items. It must be pointed out that the word bin in the term of bin cards in the short form of the business identification number. तर हा जो बिन कार्ड जो असतो त्याचा जो नंबर असतो तो पर्टिक्युलर आयटम साठी सिलेक्ट केलेला असेल. समजा 10 नंबर ऑफ रॉ मटेरियल्स असतील तर त्यात 10 नंबर ऑफ रॉ मटेरियल्सला इंडिव्हिज्युअल त्याचा बिन कार्ड नंबर असणार आहे. त्याच्याच बरोबर त्याचे स्पेसिफिकेशन मेन्शन केलेले असतील त्या बिन कार्डवर. त्याच्यानंतर जर त्याच्यात काही फर्दर काही इम्प्रूव्हमेंट केलंय समजा त्या बिन कार्ड मध्ये तर ते पण तिथे मेन्शन केलेलं असेल. त्याच्याबरोबर इम्प्रूव्हमेंट जी गरज असणार आहे ती त्याच्यात मेन्शन केलेली असेल. बरोबर त्याचे काही डायमेन्शन्स मध्ये जर काही त्या मटेरियलच्या डायमेन्शन्स मध्ये किंवा क्वांटिटी मध्ये काही चेंजेस होणार असतील तर ते पण त्या बिन कार्डवर मेन्शन केलेले असणार आहे. फुल फॉर्म काय आहे बिनचा? बिझनेस आयडेंटिफिकेशन नंबर. Stock card and bin card. Bin card also called as a stock card or bin tag.
using a record all the receipts and issue of the stock from the store department. These cards record the quantity of materials and show the movement such as receptionist, issue and balance of the material. त्याच्यावर मी आता सांगितलं बिन कार्ड मध्ये काय काय मेन्शन केलेलं असणार आहे. क्वांटिटी मी रेकॉर्ड केलेली असणार आहे त्या कार्डवर. त्याच्याच बरोबर काही रिसेप्शनिस्टला काही जर मूव्ह केलेलं असेल, समजा पर्टिक्युलर डिपार्टमेंटला ते मटेरियल मूव्ह झालेलं असेल तर तो रिसेप्शनिस्ट कोण आहे त्याचा, कुठल्या डिपार्टमेंटला मूव्ह झालेलं आहे ते त्याच्यावर मेन्शन केलेलं असेल. प्लस बॅलन्स, तर मटेरियलचा जो बॅलन्स आहे, अवेलेबल बॅलन्स किती आहे, मंथली असेल, इयरली असेल, तो बॅलन्स जो असेल तो त्या बिन कार्डवर मेन्शन केलेला असेल. त्या बिन कार्डलाच आपण स्टॉक कार्ड पण म्हणू शकतो किंवा बिन टॅग पण म्हणू शकतो. Next, what are the features of the bean card? The format of a bean card mainly comprises of material name, date of receipt along with the quantity of material, dispatch date accompanied by the product quantity and the closing balance of the material. Besides quantity, a bin card can also consist of the location of the material, receipt or the dispatch. आता बिन कार्डचे फीचर्स कोणते कोणते मी आता सांगितले. त्याच्यामध्ये मेन फीचर्स जे आहे जे त्यात मेन्शन केलेलं असणार आहे. तर मटेरियल कुठल्या डेटला परचेज स्टोर रूमला ऍड झालेलं आहे, त्याच्यानंतर त्याची क्वांटिटी किती आहे, कुठल्या डिपार्टमेंटला डिस्पॅच झालेलं आहे आणि बॅलन्स किती, ह्या मेन ज्या गोष्टी आहेत त्या पर्टिक्युलर मटेरियलच्या त्या त्याच्यावर मेन्शन केलेल्या असणार आहे बिन कार्डवर. The features of bean card बघितले आपण. नेक्स्ट आहे when it is used. बिन कार्ड कुठे केव्हा यूज केलं जातं. Management of inventory is not a straightforward job. Here the keeping regular record of the day-to-day transaction of the stock item is necessary to have a rough idea of the level of available
stocks. Bin cards serve as a very convenient tool to keeping these records. तर जिथे स्टोअर रूम आहे ज्या कंपन्यांमध्ये, तर त्या स्टोअर रूमला जे मटेरियल अवेलेबल आहे की नाही, म्हणजे त्यांचा उद्याचा जो काही प्रोडक्शन असणार आहे ते डिपेंड कशावर असणार आहे, त्याचं रॉ मटेरियल आज अवेलेबल आहे की नाही उद्यासाठी, तर हे जे आहे ते मेंटेन त्यांना करणं गरजेचं आहे. जर उद्यासाठी रॉ मटेरियल नसेल तर ते प्रोडक्शन काढू शकणार नाही, बरोबर. त्याच्यामुळे त्याचं जे काही रेकॉर्ड मेंटेन करणं आहे हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे बिन कार्ड जे आहे तो सगळ्यात जास्त मेन रोल प्ले करतो कुठे, स्टोअर रूम मध्ये. ठीक आहे, म्हणजे रफ आयडियासाठी, म्हणजे तुमची उद्याचा स्टॉक तुम्ही प्रोडक्शन करू शकता की नाही, त्याच्यासाठी अवेलेबल रॉ मटेरियल आहे की नाही, अवेलेबल स्टॉक आहे की नाही, ते आपण बिन कार्ड वरून आयडेंटिफाय करू शकतो. They help the businesses in tracking the movement of inventories and documentations of the issue of related to them. Based on all these factors, related companies can make the decisions on the capital allocation more efficiently. त्या बिन कार्डच्या रेकॉर्ड वरून पुढचं मटेरियल काय रिक्वायर्ड आहे किंवा तुम्हाला काय रॉ मटेरियल रिक्वायर्ड आहे, ते जो स्टॉक मेंटेन ठेवणं, हे स्टोअर रूम मध्ये जे मेंटेन ठेवणं जे असणार आहे ती गोष्ट ते इफिशियंटली करू शकता बिकॉज ऑफ द बिन कार्ड रेकॉर्ड. किंवा न्यू मटेरियल परचेस करायचंय, न्यू रॉ मटेरियल परचेस करायचंय, पण त्याच्यात जर काही चेंजेस असतील, त्याच्या इंचेस मध्ये काही चेंजेस असतील, तर ते त्या बिन कार्डच्या रेकॉर्ड वरून ते त्या न्यू जेव्हा परचेस करणारे मटेरियल त्याच्यामध्ये ते चेंजेस करून ते मटेरियल परचेस करू शकतात. How does bin card work? Bin cards are often compared with the store ledgers or stock registers, as both of them are used to maintain the stock transactions. However, the differences between them are quite significant to distinguish them from each other. Store ledger need to maintain the updated regularly. However, the task of updating done after the transaction have already transferred. Bin cards, on the other hand, have not to be only kept updated but also be recorded before the transferring of the transactions. आता इथे तुमचं जे स्टॉक रजिस्टर आहे ते आणि बिन कार्ड याचं कंपॅरिझन केलेलं आहे. बिन कार्ड जे आहे ते तुम्ही डे टू डे मध्ये मेंटेन नाही करणार, पण स्टॉक रजिस्टर जे असतात ते डे टू डे मध्ये मेंटेन करावं लागतं. त्याचं बॅलन्स जो आहे तो डे टू डे मध्ये मेंटेन करतात स्टोअरला. ठीक आहे, पण बिन कार्ड जे आहे ते तुमचं ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन, म्हणजे ते मटेरियल समजा एका सेक्शनला हँड ओव्हर केलंय, तर ते तेव्हा त्या दिवशी ज्या दिवशी ते हँड ओव्हर केलं जाईल त्या दिवशी त्याचं ट्रान्झॅक्शन जे असणार आहे ते त्याच्यात मेन्शन करणार आहे, किंवा न्यू मटेरियल ज्या दिवशी येईल ते त्याच्यामध्ये ऍडिशन होणार. ठीक आहे, तर हे डे टू डे मधलं वर्क नसणार आहे, ते ज्या दिवशी वर्क मध्ये असणार त्या दिवशी तिथे त्याच्यात मेन्शन केलं जाणार. Besides that, the bin card are most straightforward instruments of keeping records, which are used by storekeepers in general for instant documentation, both offline and online. In contrast of that, store ledgers or stock registers are explicitly mean of department finance and cost. स्टोअर रजिस्टर जे असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं कॉस्टिंग पण मेन्शन केलेलं असणार आहे. तर हे जे बिन कार्ड असणार आहे त्याच्यामध्ये मोस्टली कॉस्टिंगचा काही रोल येणार नाही, फक्त तुमचं जे मटेरियल आहे ते फक्त वन डिपार्टमेंट करून दुसऱ्या डिपार्टमेंटला जर ट्रान्सफर झालेलं असेल तर ते फक्त बिन कार्डवर रेकॉर्ड केलेलं असणार आहे. तर मोस्टली त्याची कॉस्टिंग बाकी लोकांना गरजेची नसणार आहे, ते फक्त मेंटेन ठेवणार, स्टोअर डिपार्टमेंट मेंटेन ठेवणार. कॉस्टिंगचं जे रेकॉर्ड असणार आहे ते परचेस आणि स्टोअर डिपार्टमेंट ते फक्त स्टोअर आणि परचेस डिपार्टमेंटला महत्वाचं असणार. बाकी जे रिक्वायर्ड जे प्रोडक्शन डिपार्टमेंट असणार आहे त्यांना फक्त रॉ मटेरियल रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यामुळे ते फक्त ते मटेरियल अवेलेबल आहे किंवा नाही याची गरज असणार, तर ते फक्त बिन कार्ड बघू शकता, त्याच्यावरून ते ठरवू शकता. बिन कार्ड कॅन बी जनरेटेड अँड मेंटेन इन एक्सेल शीट. Alternatively, one can print out a bin card of offline management. The format of the bin card mainly
comprises of the material name, date, receipt along with the quantity of the material. Dispatch date accompanied by the product quality, quantity and closing balance of the material. हे जे बिन कार्ड आहे तर ते एक तर तुम्ही एक्सेल शीट मध्ये पण मेंटेन करू शकता. ते ऑल सेक्शन किंवा ऑल डिपार्टमेंट्स जे आहेत ते व्ह्यू करू शकतात. ठीक आहे, बिन कार्ड जे असणारे पर्टिक्युलर आयटमचे. किंवा ऑफलाईन जर वर्क असेल तर ऑफलाईनला त्याची प्रिंट पण ते हँडल करू शकता. म्हणजे त्याची प्रिंट सुद्धा समजा स्टॉक चेक केलाय तर स्टॉक चेक करताना जर ती बिन कार्डची प्रिंट जर ऑफलाईन हातात असेल तर तिथे डायरेक्ट तुम्ही काउंट करून मेजर करू शकतात. म्हणजे त्यासाठी ऑफलाईन पण कार्ड मोस्टली येल्लो आणि ब्ल्यू कलरचे कार्ड्स असतात. येल्लो ब्ल्यू कलरचे जे कार्ड्स असतात, रेड कलरचे असे ते बिन कार्ड असतात. कंपन्यांमध्ये ते मोस्टली यूज केले जातात. Besides, quantity of the bin card also consists of the location of the material receipt or dispatch. However, the value of the material is not included in a bin card. तर जिथे जेव्हा स्टॉक इन होतो तिथे ते बिन कार्ड तुम्हाला इन करताना त्याची हे रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी यूज होतो. आणि जर ते डिस्पॅच केलं दुसऱ्या सेक्शनला किंवा पर्टिक्युलर सेक्शनला जर डिस्पॅच केलं तर ते डिस्पॅच डेट आणि कुठे डिस्पॅच केलेलं आहे, किती व्हॅल्यूनी केलेलं आहे ते पण त्या बिन कार्ड मध्ये मेन्शन केलेलं असणार. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ द बिन कार्ड? Recording of the inventory transaction is less prone to errors as the documentation is done very instant in material of the received or sent. लगेचच्या लगेच त्याच इन्स्टंटला रेकॉर्ड मेंटेन ठेवण्यासाठी बिन कार्डचा चांगला उपयोग होतो. दॅट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ दॅट बिन कार्ड. As the inventories are recorded even before the transferring of transaction, better control can be established over the level of the stock items. तर तुमचं जर ते रेकॉर्ड जर असेल ते जर स्टॉक रजिस्टर मध्ये मेंटेन केलेलं असेल तर कदाचित मे बी प्रोडक्शन जिथे होतं त्या लोकांना ते कळणार नाही की हे म्हणजे ते दरवेळेस त्यांना स्टॉक रूम मध्ये जाऊन चेक करावं लागेल. त्यापेक्षा जर बिन कार्ड असेल तर ते त्यांना इन्व्हेंटरी मेंटेन करणं हे सोपं जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बिन कार्ड त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो. दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ दॅट बिन कार्ड. With the bin card, store in charge can give the accounts of inventory instantly. जो अकाउंट जो इन्व्हेंटरी चेक करणारा पण जो असणार आहे तर तो त्याला फक्त प्रोडक्शन सेक्शनला जर फक्त आकडा जर द्यायचा असेल की किती आयटम शिल्लक आहेत तर तो पूर्ण स्टोर रूम मध्ये जाऊन पूर्ण बुक चेक करून पर्टिक्युलर त्यात नंबर ऑफ आयटम्स असतील त्यातून चेक करण्यापेक्षा बिन कार्डला एक पर्टिक्युलर नंबर दिलेला असणार आहे. तर त्या मटेरियलच्या नंबरवरून तो डायरेक्ट त्याचा इन्स्टंट कंडिशनला लगेच आकडा देऊ शकतो की किती अवेलेबल आहे किंवा किती मागवायचं. तर त्या पद्धतीने त्याचा यूज होईल चांगला. बिन कार्ड मेक द स्टॉक आयटम्स मोर transferable as all details related to the material location and quantity as mentioned in them. Bin card helps in the counting of inventories during the audits or annual counts. म्हणजे जेव्हा ऑडिट्स असतं ठीक आहे किंवा अॅन्युअली त्याचा काउंट काढला जातो मटेरियलचा किंवा मंथली काउंट काढला जातो बिन कार्ड सोपं जाणार. पर्टिक्युलर त्या मटेरियलचा बिन कार्डला नंबर असणार आहे त्याच्यावरून तुमच्या स्टॉक मध्ये अवेलेबिलिटी त्याच्यावर लगेच चेक करता येणार आहे. ती अवेलेबिलिटी किंवा ते रेकॉर्ड ठेवण्यासाठी बिन कार्डचा यूज हा चांगला होणार आहे. किंवा ऑडिट्स वगैरे जेव्हा होतात तेव्हा त्याच्यावरून चेक करून डायरेक्ट फायनल जे नंबर्स असतील ते लवकरात लवकर काढता येतील. ऑडिट्स पण सोपं जाणार बिन कार्डचा यूज केल्यामुळे. म्हणून बिन कार्ड हे यूज केलं जाणार आहे. व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द बिन कार्ड? Updating of bin cards requires the stored in charge to have a lot of patience and very careful. तर जे काही रेकॉर्ड्स पण ते बिन कार्डवर मेंटेन जे करणार आहे याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत तर मे बी एखादा रेकॉर्ड अपडेट झाला आणि तो लिहिण्याचा राहून जर गेला त्या बिन कार्डवर एंट्री करण्याची जर राहून गेली तरी सुद्धा रेकॉर्ड जे असणार आहे ते वर खाली होऊ शकतं. त्याच्यामुळे ते केअरफुली करणं अपडेट करणं बिन कार्ड हे गरजेचं असणार आहे. त्यात जर ते एखादा डे जर स्किप झाला
कारण हे डे टू डेचं वर्क नसणार आहे. जसं स्टोअरला डे टू डे स्टॉक जसा मेंटेन होईल, स्टोअर किपर डे टू डे स्टॉक मेंटेन करणार आहे. पण समजा ते स्टोअर इंचार्ज करून बिन कार्ड मध्ये अपडेट करायचं एका दिवसाचं जर राहून गेलं तर त्याच्यात प्रॉब्लेम होऊ शकतो. तो एक डिसएडव्हान्टेज आहे त्याच्यामध्ये. स्टॉक लेवल cannot be inferred directly from the bin card. Instead, the reports prepared from them are used to verify the stock level. मोस्टली स्टॉक लेवल जी चेक करायसाठी असं तर बिन कार्ड यूज केलं जाते. जर ते रेकॉर्ड मेंटेन नाही झालं तर तुमचं स्टॉक लेवल जी आहे ती मॅच करणार नाही, बरोबर. तर हा एक डिसएडव्हान्टेज आहे. बिन कार्ड टेंड टू टेक अप अ लॉट ऑफ स्पेस इन द warehouse which otherwise can be used to store several other stock items. आता हे पर्टिक्युलर बिन कार्ड जे असतील एक तर तुम्हाला हँग करावं लागतील किंवा त्याला सेक्शन बनवावे लागतील, कारण पर्टिक्युलर आयटम वाईज ते बिन कार्ड मेंटेन पण करावे लागतील. कार्ड्स आहे जसे तुम्ही ते लायब्ररीमध्ये कार्ड्स पाहिलेले असतील, त्याच्यात एंट्री असते तुमची इन करण्याची आणि सबमिट करण्याची बी, अशा टाईपचे ते बिन कार्ड्स असतात. तर ते मेंटेन पण करावे लागणार. तर जे मेंटेन करण्याचा जो स्पेस आहे तर तो तिथे तुम्ही स्टॉक आयटम पण मेंटेन करू शकतात. ती जागा तुम्हाला तिथे म्हणजे स्पेस वेस्टेज आहे की तो स्पेस, तो एक डिसएडव्हान्टेज आहे त्याच्यामध्ये की बिन कार्डसाठी तुम्हाला एक स्पेस रिक्वायर्ड असतो. सो दॅट इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ बिन कार्ड. हा बिन कार्डचा एक सॅम्पल फॉर्मॅट आहे. बिन कार्डचा फॉर्मॅट आहे बघा हा. तर वेगवेगळ्या कंपनी वाईज किंवा वेगवेगळ्या बिझनेस रिक्वायरमेंटला वेगवेगळा बिन कार्डचा फॉर्मॅट पण वेगवेगळा असू शकतो असेल. म्हणजे तो काही पर्टिक्युलर त्याच पद्धतीचा असेल तर आता कंपनी वाईज डिझाईन केलेला असणार आहे. तर हा एक सॅम्पल फॉर्मॅट तुम्हाला दाखवला बिन कार्डचा. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये मटेरियल कोड. तर नंबर ऑफ जर मटेरियल असतील तर नंबर ऑफ बिन कार्ड, त्यामुळे बिन कार्डला मेन्शन करायला एक मटेरियल कोड असणार आहे. तर समजा एखादी ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतील तर तिथे ऑटोमोबाईल सेक्टरशी रिलेटेड जे काही रॉ मटेरियल असणार आहे ते एक किंवा दोन नसणार आहे, ते नंबर ऑफ क्वांटिटी मध्ये असणार आहे. तर त्या प्रत्येक मटेरियलला त्याच्या सेक्शन वाईज कोड मेन्शन केलेला असणार आहे. तो मटेरियल कोड हा बिन कार्डला तिथे मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर मटेरियल डिस्क्रिप्शन. आता समजा एखादा एक मटेरियल जर घेतलं तर त्याची समजा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जर एखादं मटेरियल असेल तर तिथे इंचेस मध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. सेंटीमीटर, किती सेंटीमीटर, लेंथ मेन्शन केलेली असते, शेप मेन्शन केलेला असतो. तर तिथे त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये त्याची पर्टिक्युलर जे मेन डिस्क्रिप्शन असणार आहे त्या मटेरियल ते तिथे मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर लोकेशन. आता हे बिन कार्ड कुठल्या लोकेशनला स्टोअर करणार आहे, ते कुठल्या सेक्शनचं बिन कार्ड आहे ते लोकेशन तिथे मेन्शन करायचं. युनिट ऑफ मेजरमेंट. आता ते मटेरियल कुठलं आहे त्याच्यावर त्याचं युनिट ऑफ मेजरमेंट डिपेंड असणार, तर ते त्या मटेरियल नुसार व्हॅरी होणार. त्याच्यानंतर मॅक्झिमम लेवल. आता इथे मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल आणि रेकॉर्डेड लेवल, रिऑर्डर लेवल. ठीक आहे. मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल आणि रिऑर्डर लेवल. त्याच्यामध्ये लेवल ज्या मेन्शन केलेल्या आहेत आयटम नुसारच असणार आहे. ठीक आहे. आता हे पर्टिक्युलर जो सॅम्पल आहे त्याच्यामध्ये हे कुठल्या सेक्शनचं आहे त्याच्यावर त्याचं लेवल डिपेंड असणार आहे. आता इथे तुमचं मटेरियल जर तुम्ही एखादं ऑटोमोबाईल सेक्टर मधलं मटेरियल जर घेणार तर त्याच्यामध्ये लेवल मेन्शन नाही होणार. ठीक आहे. खाली जो कॉलम्स आहेत ते बघा, डेट, डॉक्युमेंट नंबर, रिसिव्ड फ्रॉम और इश्यूड टू. ठीक आहे. दोन्ही मेन्शन किंवा दोन्हीपैकी एक मेन्शन करायचं. त्याच्यानंतर रिसिप्ट, इश्यू, बॅलन्स, व्हेरिफिकेशन विथ एसएल डेट अँड व्हेरीफाईड बाय.
हे डे टू डे नसणार आहे. पर्टिक्युलर एका डेटला समजा ते मटेरियल आलेलं आहे, तर रिसिव्ड जिथून आलेलं आहे किंवा गेलं कोणाकडे ट्रान्सफर केलं, ठीक आहे. तर मग इश्यू टू, त्याच्यानंतर तो इश्यू केल्यानंतर इश्यूची क्वांटिटी मधून जर तो रिसिव्ह झाला असेल तर ऍड होणार, कोणाला इश्यू केलेला असेल तर तो मायनस होणार, आणि तो जो फायनल बॅलन्स जो असणार आहे तो इथे मेन्शन होईल त्या डेटचा. म्हणजे जर ते मटेरियल समजा एक पर्टिक्युलर मटेरियल नवीन आलेलं आहे, ह्याच मटेरियल कोडचं मटेरियल समजा इथे मटेरियल कोड असेल ए, तर ए मटेरियल ए टाईपचं मटेरियल जर रिसिव्ह झालेलं आहे त्या स्टॉकला, ठीक आहे, तर इथे रिसिव्ह फ्रॉम, तर मग त्या पर्टिक्युलर कंपनीचं जे असणार आहे ते नाव येईल. त्याच्यानंतर क्वांटिटी येईल रिसिप्ट, ठीक आहे. किती क्वांटिटी, समजा 10 आयटम्स आलेत त्याचे, तर इथे 10. इश्यूच्या तिथे डॅश येणार, आणि बॅलन्स मध्ये जो जुना बॅलन्स असेल त्यात हा नवीन बॅलन्स ऍड होऊन टोटल बॅलन्स असणार आहे. तर ते कुठल्या डेटला झालंय आणि कोणी केलंय त्याची साईन, ठीक आहे, नाव आणि साईन. त्याचबरोबर समजा एखादं मटेरियल एका सेक्शन मधून दुसऱ्या सेक्शनला दिलंय, यूज करण्यासाठी दिलंय, तर मग इथे काय इश्यू केलं गेलं, कुठल्या सेक्शनला इश्यू टू, कुठल्या सेक्शनला दिलंय, ठीक आहे. तर इथे प्रोडक्शन असेल तर समजा प्रोडक्शन सेक्शनला दिले, प्रोडक्शन मध्ये पण जर वेगवेगळे टाईप असतील तर तिथल्या कुठल्या सेक्शनला दिलेलं, तर इथे ते नाव येणार. त्याच्यानंतर रिसिप्टला डॅश येणार, इश्यूचं किती इश्यू केलं यातून ते, कारण मायनस होणार आहे बॅलन्स मधून, तर मग तो इश्यूचा आकडा जो असणार आहे तो इथे येणार, आणि बॅलन्स मधून ते टोटल बॅलन्स जो वरचा असणार आहे त्याच्यातून ते इश्यू मटेरियल मायनस होईल, आणि ज्याने इश्यू केले त्याची साईन असणार आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये हा बिन कार्डचा सॅम्पल आहे. अजून एक सॅम्पल आहे बघा बिन कार्डचा. ह्या बिन कार्ड मध्ये बघा काय काय दिलंय, बिल नंबर, ठीक आहे. आता समजा एक मटेरियल वन टाइम समजा परचेस केलाय, तर त्याचा जो बिल नंबर असणार आहे तो इथे मेन्शन करायचा. त्याच्यानंतर मटेरियल नंबर जो असणार आहे तो, आणि त्या मटेरियलला जर कोड दिलेला असेल तर तो कोड, या टाइप मध्ये त्याचा मटेरियल कोड जो आहे तो इथे मेन्शन करायचा. नेक्स्ट इज मॅक्झिमम क्वांटिटी, तर त्या मटेरियलची मॅक्झिमम क्वांटिटी जी असणार आहे ती इथे मेन्शन केलेली असणार आहे. त्याच्यानंतर ऑर्डरिंग लेवल, किती ऑर्डर करतात तुम्ही, किंवा मंथली जर ते असेल बिल कार्ड ते किती ऑर्डर करतात त्याची लेवल इथे मेन्शन केलेली असणार आहे. मिनिमम क्वांटिटी किती राहिली आहे ती मेन्शन केलेली असणार आहे. त्याच्यानंतर स्टोअर लेजर फोलिओ, म्हणजे समजा तुमचं स्टॉक रजिस्टर जर असेल तर त्याचा जर नंबर वगैरे जर असेल तर स्टॉक रजिस्टरचा पेज नंबर असेल तर ते पर्टिक्युलर पेज नंबर तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर कॉलम आहेत बघा, डेट, क्वांटिटी रिसिव्ड, क्वांटिटी इश्यू, बॅलन्स आणि रिमार्क. हे इझी आहे बघा, हे सोपं बिन कार्ड आहे. इथे डेट, कोणत्या डेटला ते मटेरियल इश्यू झालंय, रिसिव्ड झालेलं आहे, किती क्वांटिटी मध्ये रिसिव्ड झालंय ती क्वांटिटी इथे मेन्शन होईल. क्वांटिटी इश्यूड इथे डॅश येणार, जर एक तर रिसिव्ड झालं असेल तर क्वांटिटी इश्यूला डॅश होणार. बॅलन्स आणि रिमार्क. त्याच्यानंतर जर त्यातून तुम्ही जर ते एखाद्या सेक्शनला जर इश्यू केलं तर नेक्स्ट येणार त्याची डेट, जेव्हा इश्यू करणार तेव्हा त्याची डेट येईल. त्याच्यानंतर रिसिव्डला डॅश येईल आणि इश्यूडला तो आकडा येणार किती इश्यू केलंय ते, ठीक आहे, आणि त्याचा बॅलन्स येणार. त्यानुसार तुम्ही पर्टिक्युलर रिमार्क्स पण देऊ शकता की क्वांटिटीमध्ये काही चेंजेस असेल किंवा त्या ज्यांनी इश्यू केले किंवा ज्यांनी रिसिव्ह केलं त्याचे साईन्स येतील रिमार्क्स मध्ये, नाव आणि सिग्नेचर. तर या पॅटर्न मध्ये हे बिन कार्ड तयार होईल तुमचं. ते आता बिन कार्डचा जो फॉर्मॅट आहे तो दिलेला आहे, तर तुम्ही एक पर्टिक्युलर कंपनीचं किंवा एक पर्टिक्युलर मटेरियल घेऊन बिन कार्ड जे आहे ते प्रिपेअर करायचं. हा फॉर्मॅट आहे, हा एक फॉर्मॅट आहे आणि हा एक फॉर्मॅट आहे. तर कुठलंही दोघांपैकी तुम्ही कुठलंही एक बिन कार्ड यूज करू शकता. त्याच्यामध्ये एक सॉफ्ट कॉपी प्रिपेअर करायची आहे बिन कार्डची पूर्ण, त्याच्यामध्ये मटेरियल्सच्या एंट्री पण करा एक दोन की कशा पद्धतीने असणार आहे, रिसिव्ड किंवा इश्यू दोघी याची एक एक एंट्री करून दाखवायची, आणि एक सॉफ्ट कॉपी जी आहे बिन कार्डची ती प्रिपेअर करायची.